नमस्कार शेतकरी बंधूंनो, डिजिटल कृषी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आंब्याचे औषधी गुणधर्म या विषयावर माहिती घेणार आहोत. आंबा हे फळ आरोग्यवर्धक आहे. त्याचे औषधी गुणधर्म अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. आंब्याच्या आयुर्वेदात अनेक उपयुक्त औषधी गुणधर्म सांगितले आहेत. पिकलेल्या फळांमध्ये वात व पित्तावर गुणकारी, पाचक, थंड, शक्तिवर्धक गुणधर्म आहेत. आंब्याच्या कच्च्या फळामध्ये दाह कमी करणारे, अपचन दूर करणारे, रक्तपित्तावर उपयुक्त गुण आहेत. कोवितला मगज वातावर, खोकल्यावर, मूत्राशयाच्या आजारावर उपयुक्त आहे. आंब्याचा मोहर वातावर उपयुक्त असून खोकला, कफावरही गुणकारी आहे. कोय, उलटी, अतिसार, हृदयविकारावर गुणकारी आहे. तर साल, मलावरोध, वात, पित्त, खोकल्यावर गुणकारी आहे. कोईच्या मगजापासून काढलेले तेल खोकला, वात आणि तोंडाचे रोग यावर उपयुक्त असून हे तेल स्वादिष्ट असते. कोईतील मगजापासून काढलेले तेल केसांना लावल्यास केस लवकर पांढरे होत नाही, शिवाय त्याची गळती थांबते. आंब्याची 40 ग्राम पाने 400 मिली पाण्यात उकळून 4 भाग करून हळूहळू पिल्यास कंठस्वर सुधारतो. पक्वा आंबा थोडासा उकळून खाल्ला तर कोरडा खोकला कमी होतो. आंबा फळांची साल आणि पाने यांचा लगदा तोंडात धरल्यास, अगर चूळ भरल्यास दात व हिरड्या मजबूत होतात. पिकलेल्या आंब्याचा ताजा रस 250 ग्रॅम, गाईचे दूध 50 मिली, चमचाभर आल्याचा रस काचेच्या भांड्यात घुसळा. हा रस 2-3 आठवडे पिल्यास डोकेदुखी, डोके जड होणे, डोळ्यांची खाज, अंधाऱ्या येणे आदी त्रास थांबतो. यकृतासाठी हा रस गुणकारी असतो. आंब्याची कोवळी पाने सावलीत वाळून घेतल्यास मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरतात. आंब्याच्या पालाचा, मोहराचा धूर केल्यास मच्छर होत नाही. गर्भवती मातांना रस अगर पन्हेवरचे वर दिल्यास फायद्याचे ठरते. जुन्या कोईतील मगज 4-4 ग्रॅम मधातून जेवणाच्या अगोदर तासभर गर्भवतींना द्यावा. कोळी पाने 8-10, 2-3 काळी मिरी पाण्यात घोटून तयार केलेली कोळी खाल्ल्यास कोणत्याही औषधाने न थांबणारी उलटी बंद होते. मोहराचा काढा अतिसार, रक्तदोष, मळमळ, दाह, पित्त यावर गुणकारी आहे. आंब्याचा कोवळा पाला तोडल्यानंतर निघणारा स्राव डोळ्यांना लावल्यास नेत्रविकार नष्ट होतात. आंब्याची झाडावरची पिकलेली 11 पाने लिटरभर पाण्यात 1-2 विलायची घालून अर्धा लिटर पाणी होईपर्यंत उकळावे. ते उतरून त्यात साखर आणि चहा पावडर घालून केलेला चहा पिल्यास शरीरातल्या सर्व अवयवांना तरतरी येऊन शक्ती मिळते. कोईतील मगजामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स जास्त असल्याने ते एक पौष्टिक खाद्य आहे. पाने जाळून तयार केलेले भस्म भाजलेल्या जखमेवर लावल्यास जखम लवकर खपली धरते. कच्च्या आंब्याच्या कोईतील मगज 50 ग्रॅम दह्याबरोबर खाल्ल्यास जंत, कृमी पूर्णतः नष्ट होतात. आंब्याच्या झाडाचा चीक, पातळ स्राव गरम करून फोडावर लावल्यास पस निचरा होऊन जखम लवकर भरून निघते. कच्चा आंबा उगाळून गराचा लगदा घामोळ्यांवर लावल्यास घामोळ्या नाहीशा होतात. आंब्याची कोय पाण्याबरोबर दगडावर घासून तयार होणारा लगदा विंचूदंश, माशीदंशावर लावल्यास वेदना कमी होतात. जास्त प्रमाणात कच्चे आंबे खाल्ल्याने विषमज्वर, रक्तविकार, नेत्ररोग होतात. यकृताच्या आणि जलोदर असलेल्या रुग्णांनी आंबे खाऊ नये. आंबे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. तसेच जास्त आंबे खाल्ल्यानंतर अपचन झाल्यावरही पाण्याऐवजी दूध प्यावे. चिमूटभर सुंठ, मीठ खावे. अगर उपलब्ध असल्यास 3-4 जांभळे खावेत. शेती तंत्रज्ञानाच्या नवनवीन माहितीसाठी डिजिटल कृषीयोग या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे ही विनंती. धन्यवाद.